ठीक आहे. आता काल आपण पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू कशा काढायच्या ते बघितलेलं होतं. म्हणजे कार्टेशियनवरनं पोलर कसे काढायचे, पोलरवरनं कार्टेशियन कसे काढायचे. आता परत वेगळा पॉईंट आहे, प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल आहे. पण त्यासाठी परत तुम्हाला 3 आयडेंटिटीज पाठवले. पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल 1, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा इक्वल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ह्या आयडेंटिटी पाठच पाहिजे. दुसरी आहे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल सेक्युअर थिटा, tan स्क्वेअर थिटा इक्वल सेक्युअर थिटा मायनस 1, 1 इज इक्वल टू सेक्युअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आणि तिसरी आहे 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इक्वल कोसेक स्क्वेअर थिटा, cot स्क्वेअर थिटा इक्वल कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1, 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस cot स्क्वेअर थिटा. तर परत आयडेंटिटी हे तुम्हाला चालूच राहणार. एकदा व्हॅल्यू, एकदा आयडेंटिटी, एकदा व्हॅल्यू टेबल, एकदा आयडेंटिटी. ह्या अल्टरनेटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये याचे एक्झाम्पल असणार आहे. ठीक आहे. आता लास्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज 2 मधला, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. थोडासा मोठा आहे त्यामुळे तो आजच संपेल असं काही सांगता येत नाही, पण मोठा आहे. ह्यात काही मोठे एक्झाम्पल असणार आहेत 3-3 मार्काचे, लहानपण ऐकायला असणार आहे 2 मार्काचा, आणि अतिशय मोठे सुद्धा 4 मार्काचे सुद्धा एक्झाम्पल ह्या क्वेश्चन मध्ये असणार आहे. थोडासा मोठा आहे क्वेश्चन. लिहा. प्रूव्ह द फॉलोइंग्स. क्वेश्चन प्रूव्ह द फॉलोइंग्स. प्रूव्ह द फॉलोइंग. cos square a minus 1 into cot square a plus 1 is equal to minus 1 is equal to minus 1. आता हे 2 मार्काला पण विचारतोय तुम्हाला. ठीक आहे. सुरुवात मी लहान एक्झाम्पल प्रश्न करतोय. तुमचा शेवटच्या क्वेश्चन मधलं पहिले एक्झाम्पलचा आहे. प्रूव्ह द फॉलोइंग. cos square a minus 1 आणि cot square a plus 1 is equal to minus 1. सोल्युशन. LHS काय आहे? प्रूव्ह करायचं आपल्याला. LHS इक्वल टू RHS. cos square a minus 1 आणि 1 प्लस cot square a, म्हणजे cot square a plus 1 म्हणजे 1 प्लस cot square a. मग आता इथं थीटा जर मानलं तर 1 प्लस cot square theta ची आयडेंटिटी काय आहे? 1 प्लस cot square theta कोसेक्युअर थिटा, 1 प्लस cot square theta कोसेक्युअर थिटा. आणि cos square a minus 1 म्हणजे 1 मायनस cos square theta पाहिजे होतं, पण इथं काय आलंय? cos square a minus 1 आलंय. मग मी काय करतो? मायनस बाहेर घेतो. 1 मायनस cos square a. थिटाच्या ऐवजी a आले आणि इथं हे मायनस बाहेर घेतली की cos square a minus 1 चं काय होणार? 1 मायनस cos square a होणार आणि 1 प्लस cot square a. आता 2 मिनिट. 1 मायनस cos square theta आयडेंटिटी पार्ट पाहिजे तुमची. पहिली आयडेंटिटी 1 मायनस cos square theta इज इक्वल टू sin square theta आणि 1 प्लस cot square theta आयडेंटिटी नंबर 3 इज इक्वल टू cosec square theta. 1 मायनस cos square theta इज इक्वल टू sin square theta आणि 1 प्लस cot square theta इज इक्वल टू cosec square theta. मग इथे येणार मायनस sin square a आणि तो 1 प्लस cot square cosec square a. ओके. म्हणजे मायनस sin square a आणि 1 अपॉन sin square a. हे sin square a आणि 1 प्लस cot square cosec. cosec खाली जाऊन काय? sin square a. कारण रिलेशन नाही का? cosec theta is equal to 1 upon sin theta. अगदी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं पहिलं दुसरं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय cosec theta किती असतो? 1 बाय sin theta. एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत ना हे. cosec theta is equal to 1 by sin theta, sin theta is equal to 1 by cosec theta. दिलंय तुम्हाला मी. हे sin theta is equal to 1 by cosec theta, cosec theta is equal to 1 by sin theta, नाही का? cos theta is equal to 1 by sec theta, sec theta is equal to 1 by cos theta, नहीं का? tan theta is equal to 1 by cot theta, cot theta is equal to 1 by tan theta, tan theta is equal to sin theta upon cos theta आणि cot theta is equal to cos theta upon sin theta. हे दिलेलं आहे तुम्हाला. तेच परत आले रिपीट. हे पाठच पाहिजे तुम्हाला तर तुम्ही करू शकताय पुढे. लक्षात आलं मी काय म्हणजे? हे तुम्हाला पाठच पाहिजे तर तुम्ही पुढे करू शकताय. हा. आता आपण इथं cosec square a च्या ठिकाणी काय वापरलंय? 1 बाय sin square a वापरला.
आता इकडे लक्ष द्या. आता कोसेक स्क्वेअर 1 बाय साइन स्क्वेअर, साइन स्क्वेअर आहे कॅन्सल्स. पण कोसेक स्क्वेअर 1 बाय साइन स्क्वेअर कॅन्सल इज इक्वल -1 इज इक्वल RHS LH इज इक्वल टू RHS संपला. हेच प्रूव्ह करायला तो -1. परत एकदा लक्ष द्या. cos स्क्वेअर आहे -1, cos स्क्वेअर आहे +1, cos स्क्वेअर आहे -1 1 प्लस cos स्क्वेअर थीटा, 1 प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. cos स्क्वेअर आहे -1 1 मायनस cos स्क्वेअर करायचं मायनस बाहेर घ्यायचं, 1 मायनस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू sin स्क्वेअर थीटा. cosec स्क्वेअर आहे 1 अपॉन sin स्क्वेअर, sin स्क्वेअर कॅन्सल -1 LH इज इक्वल टू RHS cosec थीटा इज इक्वल टू 1 बाय sin थीटा. विषय संपला. हे द प्लेस. ओके लिहून घ्या. आयडेंटिटीचा फक्त वापर करायचा आहे. कुठे करायचा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. बाकीच काय अवघड नाही. cos स्क्वेअर -1 अशी आयडेंटिटी नाही आहे. तर 1 मायनस cos स्क्वेअर अशी आयडेंटिटी असल्यामुळे आपण मायनस बाहेर घेतो. नेक्स्ट थोडंसं मिसलेनियस मधलं घेतो, पण 2 मार्काचंच घेतो. थ्रू द फॉलोइंग. हा लास्ट क्वेश्चन थोडा टफ आहे. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करशील शेवटच्या क्वेश्चनचं तेवढा ट्रिग्नॉमेट्रिक परफेक्ट होणार तुमचा. लेट्स sin स्क्वेअर a cos स्क्वेअर b प्लस cos स्क्वेअर a sin स्क्वेअर b प्लस cos स्क्वेअर a cos स्क्वेअर b प्लस sin स्क्वेअर a आणि sin स्क्वेअर b इज इक्वल 1. हे प्रूव्ह करायचं आहे. आता एक्झाम्पलच तुम्हाला मोठं दिसतंय, ठीक आहे. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. आता जेवढे एक्झाम्पल मोठा आहे पण आन्सर पण मोठा असेल असं नाही. आन्सर ते छोटा असू शकतं, तर ते हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. आता इकडे लक्ष द्या. याचा LHS काय आहे? साइन स्क्वेअर a cos स्क्वेअर b. हे साइन स्क्वेअर a cos स्क्वेअर b आणि साइन स्क्वेअर a sin स्क्वेअर b ने एकत्रित आणले आणि ह्या 2 टर्म एकत्रित आणलेले आणि मधल्या 2 टर्म तसाच ठेवतो. cos स्क्वेअर a sin स्क्वेअर b, cos स्क्वेअर a आणि cos स्क्वेअर b. कशी आणली चालते? कारण मी 2 कार्य एकत्रित आणल्या, कारण ह्याच्यातून मला sin स्क्वेअर a कॉमन घेता येईल. मग sin स्क्वेअर a कॉमन घेतलं तर आत काय राहणार सांगा? cos स्क्वेअर b प्लस sin स्क्वेअर b, cos स्क्वेअर b प्लस sin स्क्वेअर b. ओके. आणि ह्या दोन्हीच्यातून cos स्क्वेअर a कॉमन घेतला तर b आत राहणार प्लस cos स्क्वेअर a. पुढचा ब्रॅकेट तोच असणार आहे, फक्त sin स्क्वेअर b प्लस cos स्क्वेअर b म्हणजे हाच ब्रॅकेट, हा ब्रॅकेट सेम येतो. ठीक आहे. आता हे दोन्ही ब्रॅकेट कॉमन काढा म्हणजे काय राहणार? sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a इनटू sin स्क्वेअर b प्लस cos स्क्वेअर b. हे 2 कॉमन घेतलेले, हे 2 कॉमन घेतलेले. लक्षात आलं का काय करतो इथे? हा ब्रॅकेट कॉमन घेतला. आता इथे a चे थीटाच्या ऐवजी आलाय sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा 1, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा 1 1 into 1 1 इज इक्वल टू RHS. फक्त आयडेंटिटी पार्ट पाहिजे आपल्याला. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ह्या आयडेंटिटीचा वापर केलेला आहे, बाकीचं काहीही केलेलं नाही. जे सेम दिसतंय मला, पहिल्या टर्म मध्ये sin स्क्वेअर सेम दिसतंय, शेवटच्या टर्म मध्ये sin स्क्वेअर सेम दिसतंय. ते दोन्ही एकत्रित पहिल्यांदा घेतले, दुसरी टर्म मागे ठेवली, परत sin स्क्वेअर cos स्क्वेअर कॉमन घेतलेला आहे, बाकीच काही केलेलं नाही. याचा आन्सर काय ते 1 लिहून घ्या. हा मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, शेवटचा क्वेश्चन थोडासा टफ आहे. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करशील तेवढा तुमचा तो परफेक्ट होणार. नेक्स्ट एक्झाम्पल. थ्रू द फॉलोइंग. हे लिहून काढायचं आहे प्रूव्ह करत असताना. वहीमध्ये प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. थ्रू द फॉलोइंग. 1 प्लस tan स्क्वेअर आहे, 1 प्लस, आता अँगल थीटाच्या ऐवजी a दिलाय, 1 प्लस tan स्क्वेअर आहे प्लस 1 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a
एक्सरसाइज मधलंच आहे क्वेश्चन. इज इक्वल टू 1 बाय साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेश टू 4a. हा मात्र 3 मार्काला विचारते. थोडस प्रॅक्टिस पाहिजे. 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे असे एक्झाम्पल्स आहे. आता याचा LHS लिहून घेऊया. जर मोठा आहे याचा LHS आहे 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस 1/1 प्लस tan स्क्वेअर a. ओके, देन 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस 1 प्लस cos स्क्वेअर a. आता ह्याचे 1/tan थिटा cot थिटा नाही का? 1/tan थिटा इज इक्वल टू cot थिटा. हे रेशो पार्ट करा म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे रेशो पार्ट करा म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता प्रूव्ह करायचं आहे आपल्याला 1 बाय साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेश टू 4a. कसं येते बघा, 1 बाय tan स्क्वेअर ए cot स्क्वेअर ए. रेशो वापरून बघा याला पाहिजे. मग मी असं म्हणू 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन cos स्क्वेअर ए tan स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस cos स्क्वेअर ए अपॉन साइन स्क्वेअर ए. रेशो वापरलेले आहेत tan थिटाचा आणि sin थिटाचा. पार्टच पाहिजे. tan थिटा इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा आणि cot थिटा इज इक्वल टू cos थिटा अपॉन sin थिटा. रेशो वापरलेले आहेत. हे रेशो tan थिटा इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा, cot थिटा इज इक्वल टू cos थिटा अपॉन sin थिटा. क्रॉस मिक्स करूया. cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a होगा sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a अपॉन sin स्क्वेअर a. ठीक है, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा 1 अपॉन cos स्क्वेअर a प्लस 1 अपॉन sin स्क्वेअर a. हा, आता काय करणार तुम्ही सांगा. झालेलं आहे प्रूफ ते मला पुसायला लागेल थोडंसं. ही पाठ आहे असेल गृहीत धरतो किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. 3 मार्काचे एक्झाम्पल किंवा 4 मार्काला पण विचारतील. व्यवस्थित प्रॅक्टिस करायचा. ओके, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा 1 असते ना. therefore sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा 1 असतो. आता आम्ही परत क्रॉस सेक्शन्स करा. काय होतं सांगा. LHS जोपर्यंत प्रूफ होत नाही, मी काय म्हणतो बघा, जोपर्यंत प्रूफ होत नाही तोपर्यंत मी क्रॉस सेक्शन्स करावं लागेल. साइन स्क्वेअर ए प्लस cos स्क्वेअर ए अपॉन साइन स्क्वेअर ए इंटू cos स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर ए इंटू cos स्क्वेअर ए. कारण का साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तुमची आयडेंटिटी नाही का. साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा किती असते? 1 असते. इथे साइन स्क्वेअर ए आणि साइन रेश टू 4a थोडासाच पॉईंट राहिलेला आहे. म्हणून म्हणतो की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं प्रॅक्टिस पाहिजे. हे लक्षात ठेवा. 1 अपॉन साइन स्क्वेअर ए cos स्क्वेअर ए म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर ए बारेंकडे cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा नाही का. आता साइन स्क्वेअर आहे ना आतला. साइन स्क्वेअर ए इंटू 1 साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेश टू 4 इज इक्वल टू RHS आणि LHS इज इक्वल टू RHS. and the products. हेच प्रूव्ह करायचं. कितीही मोठे एक्झाम्पल असू दे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आणि एकदा तुम्ही थोडा वेळ सुरू केलं की त्याचं आयडिया तुम्हाला येत राहतात. मॅथचं थोडंसं प्रॅक्टिस लागते. मॅथचं म्हणण्यापेक्षा हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा शेवटचा जो क्वेश्चन आहे त्याचं थोडंसं प्रॅक्टिस ठेवा. हे लिहून घ्या आणि एकदा एक्सप्लेन करतोय मी. हा, लक्ष द्या. 1 plus tan square a plus 1 plus 1 by tan square. 1 plus tan square a 1 by tan theta cot theta. 1 plus tan square a म्हणजे sin square a by cos square. मी आयडेंटिटी वापरलेली नाही, मी डायरेक्ट रेशो वापरले. त्याशिवाय प्रूफच होत नाही. 1 upon cos square a by sin square क्रॉस मिक्सचर करायचं.
cos square a plus sin square a by cos square a, sin square a plus cos square a by sin square a, 1 by cos square a, 1 by sin square a, 1 by cos square a, परत क्रॉस डिस्टन्स केलेला then sin square a plus cos square a, sin square a cos square a. आता sin square theta plus cos square theta किती असते 1 by sin square a cos square a म्हणजे 1 minus sin square a, sin square a नाम sin square a minus sin raised to 4a is equal to RHS. Hence up to that. काय अवघड नाही, थोडंसं प्रॅक्टिस करा. तसं काही एवढं अवघड नाही आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, पण जेवढं प्रॅक्टिस करशील तेवढा तुमचा तो परफेक्ट होणार आहे एवढं सांगतो. नेक्स्ट हे लिहून घ्या. Prove the following. Yeah. Prove the following. Sec raised to 4x minus sec or x is equal to tan raised to 4x plus tan square x. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जीला क्वेश्चन पडलेला होता, असा होतो sec raised to 4x minus sec or x. ऑप्शन नंबर ए इज इक्वल टू किती होतं, ऑप्शन नंबर ए होता tan क्यूब x प्लस tan स्क्वेअर x. ऑप्शन नंबर बी होता tan रेज टू 4x माइनस tan x. ऑप्शन नंबर सी होता tan रेज टू 4x प्लस tan स्क्वेअर x. आणि ऑप्शन नंबर डी होता नन. मग हा जीला असा क्वेश्चन पडलेला होता, पण इथं तुम्हाला मी प्रूफ करायला दिले, तिथं प्रूफ करायला नव्हतं, त्याची आरएचएस हुडकून काढायची होती. एलएचएस दिलेलं होतं, एलएचएस दिलं होतं, त्याची आरएचएस हुडकून काढायची होती. इथं मात्र मी प्रूव्ह करायसाठी घेतलेलं आहे. आता तुम्हाला आन्सर माहिती आहे tan रेज टू 4x, कारण ते प्रूव्ह द्यायला आणि जीला फाइंड होतो तुम्हाला फाइंड. मग त्यावेळी आपण सोडवत जायचं, सुटत जातं, सोडवत राहायचं, काहीतरी ऑप्शन लिहित राहतो. ठीक आहे. सोल्युशन एलएचएस काय आहे, sec raised to 4x minus sec k or x. एकदम सिंपल आहे, जसं वाटते वरनं मोठा असावं एक्झाम्पल, पण तसं खूप छोटा आहे. मी काय करतो बघा, sec x कॉमन घेतो. काय कॉमन घ्यायचं, sec or x. मग काय राहणार, sec x कॉमन घेतला मला sec x minus 1. sec x बाहेर घेतला, sec x sec raised to 4x minus sec x into sec x minus 1 tan square x. कारण आइडेंटिटी नंबर 3 1 plus tan square theta is equal to sec or theta. Therefore tan square theta is equal to sec or theta minus 1. आइडेंटिटी नंबर 2, आइडेंटिटी नंबर 2 बघा तुमची, मी ती पुसलेली आहे, अशी आइडेंटिटी होती. आता आपण प्रूफ कशी आलेलं आहे, पण ह्या आरएचएस मध्ये हे नाही आहे, sec x इंटू tan स्क्वेअर x. इंटू नाही आहे, यात प्लस मायनस साइन आहे, इंटू नाही आहे. sec x आणि tan स्क्वेअर x तर नाहीच आहे, ऑप्शनल सगळे tan मध्ये आहे. ऑप्शनल tan मध्ये असल्यामुळे sec और theta ची आयडेंटिटी मी 1 plus tan स्क्वेअर theta ही वापरू. सगळे आपण tan मध्ये करूया, सगळं काय करूया आपण tan मध्ये करूया. तर ऑप्शनल सगळे tan मध्ये आहे, ऑप्शनल सगळे कसे tan मध्ये आहे. किंवा तुम्हाला प्रूफ मध्ये सुद्धा ऑप्शनल tan मध्येच आहे. 1 plus tan square x नाव बघा, then tan square x plus tan raised to 4x is equal to RHS. LHS is equal to RHS. ऑप्शन नंबर सी. हे लक्षात घ्या, तुम्ही प्रूफ करत राहा, ते सुटतंय तुम्हाला. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करशील तेवढं परफेक्ट होणार. sec raised to 4x minus sec x. sec x कॉमन करा, sec x minus 1 आणि sec x minus 1 आयडेंटिटी काय असते tan square x. इथं tan मध्ये करा, म्हणजे tan मध्ये रूपांतर करा, कारण RHS सगळं आपला tan मध्ये आहे. sec x equal to 1 plus tan square x into tan square x plus tan raised to 4x and then LHS is equal to RHS. हे लिहून घ्या.
ठीक आहे. असं तुम्ही प्रॅक्टिस केला तर काहीही प्रॉब्लेम्स होणार नाही. तुम्ही काय करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. ओके, प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स येणार नाही. मी तुम्हाला एक होमवर्कला देतो, तुम्ही सोडवा. कोसेक रेश टू 4x मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. इथं कोसेक 4 घेतले, इथे कोसेक स्क्वेअर घेतले, मी इकडे काय असणार, कॉट रेश टू 4x प्लस कॉट स्क्वेअर एक्स. RHS ला हे असणार, LHS ला ते असेल. लिहून घ्या होमवर्कला आणि प्रश्न व्हॉट्सअप टाका. ठीक आहे, अजून एक व्हिडिओ होईल तुमचा, अजून थोडे एक्झाम्पल आहे जे तुम्हाला प्रूफसाठी विचारतील, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये